अरे इकडे काय होता? अहो बोला की. आपल्याला पिक्चरला जायचं. थांबा की जरा मैत्रिणींना सांगून येते पिक्चरला चालले म्हणून. जा. मला पुढं जायचं म्हणलं ना. ऐकलं का? आम्ही पिक्चरला चाललोय. त्या धनश्रीताईंना पण सांगा. हो हो. आहे ना जगाला सांग आम्ही पिक्चरला चाललोय आणि इकडे तिकडे चाललोय. तुमचं आहे ना हेच पटत मला नाही मला. न्यायचंच नाही तुला. जा. अहो मी आता त्यांना सांगितलंय. नाही मला जायचंच नाही. जा. अहो माझा किती अपमान होईल मैत्रिणींच्या. नाही जायचं मला. जा. चाललो. अहो ऐका. अहो बाई या नानांचं तर काही खरं नाही. एवढी साडी चांगली घातली मी. तुम्हाला म्हणलं पिक्चरला जायचंय. काय या माकडाला घेतलंय त्याच्यावर. ओ वैदी काय झालंय वाटतं आपल्याला? अरे काय सांगायचंय तुला, नाना गेले टेम्पोत बसून. होय. मग काय तर. तू लय वाटते मी बायकोचा लाड करतो ही करतो. अरे कशाचं डोंबलं. काय झालं माहिती हा, पण ऐक, हा, कुणाला बोलू नको काय. हा, बस जरा बाबा खाली. हा, मी म्हणलं आज ना नाना मला पिक्चरला नेणार आहे हा, म्हणून मी पटापटा काम आवरली. हा, आणि बघ किती छान साडी घातली. तर नाना मला म्हणले आवर आवर आपल्याला पिक्चरला जायचंय. हा, मी म्हणलं जरा मैत्रिणींना जळवावा हा, म्हणून मी गेले तिकडे सांगायला हा. त्या धनश्रीला आणि त्या बाईला माझा नवरा पिक्चरला नेणार आहे, माझा पण नवरा पिक्चरला नेणार आहे. आणि काय चला म्हणलं तर नाना म्हणले तू सांग सगळ्या जगाला. आणि गेलं नाना टेम्पोत बसून. असं कसं असते. ओ वैदी जाऊ द्या. ते टेम्पोत बसून गेले ते कुठं जाणार तेव्हा मी पकडून अरे आणतो. मला त्याचं काहीच नाही रे. पण काय झालं माहितीये का, मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं ना. हा, बायका नाळ्यावरती आले ना पाणी भरायला. हा, मग त्या म्हणतील भारती तर लय आलती मोठ्यापणाने सांगत की माझ्या नवऱ्याने पिक्चरला नेणारे नानाने इथंच बसवली तिला. हा. मग आता तू सांग एवढ्या मैत्रिणींच्या त्या पाण्यावरती गेल्यावरती किती नावं ठेवतील बरं मला. हा. तू हा हा नको करू. बघते नाना कुठे गेले ते. हा, जातो उठ. जातो. ओ नानासाहेब टेम्पो काय रे. तुम्ही त्या टेम्पोत गेलता ना? मी टेम्पोत बसून जाणारा माणूस आहे का. बायकोला विचारलं ना वाटतं. पण तुझी काय सांगायची गरज होती जगाला. अहो, ते बाबा करायला लागले. पिक्चरला चाललोय जगात काय असं काय वेगळं काय करायला चाललंय का. जगाला काय सांगायची गरज आहे पिक्चरला. सगळ्यांच्या घरी आता टीव्ही बीव्ही. हा काय गरज आहे का सांगायची. राहू द्या चला. राहू दे. जा क्वार्टर घेऊन ये मला. ऑर्डर मी येणार आहे आज. चला काय नाही नाही नाही. कशाला पेरताय तमाशा करू नका. जावा घरी. तुमची बायको नटली जावा. नटली मग नटलं काय करायचंय. अहो जावा. काय जावा. अहो, तो बी डोकं तिचं दुखायला ऐकून आला लागलंय. वाटतं. हा तुमचं डोकं दुखायला लागले जावा आपलं. डोकं दुखायला जा गोळी आणून दे तिला. होय जा उठ तू बी नाही तिथे. चल चल तू बी चल. सगळे भेटतात मला वेगळीच माणसं मिळतात. काय झालं भारतीताई पिक्चरला जाणार होते बघा. काय इकडं तिकडे हिंडताय. काय सांगायचंय तुम्हाला. माझं नवऱ्याला जरा बरं वाटा नाही. कुठं सांगू दारू प्यायला बरं वाटा नाही हो त्यांना. बरं वाटा ना का. असं नाही ना फिरावा. आता काय करतात. जाते आता कपडे भांडे करते. पिक्चरला जाणार होता ना. जाणार होतं की. मग काय मग तू थाटात निघाली होतीस पिक्चरला. मग काय घालू नाही काय साड्या. मग असं काम धंदा सोडायचं आणि पिक्चरला जायचं नटायचं तेवढं. तुमच्यासारख्या अशा साड्या मला नाही आवडत. अशाच असतात कामाला धामाच्या. अशी स्वतःला शहाणी समजती. अशी जिरवाय लागते असल्यांची. तेव्हा तेच वटणी येतात. तशा नाही यायच्या वटणी. जाते मी. हॅलो काय गाडी थांबवली तुम्ही तरी. बरं आहे तुला बी एकाशी पिक्चरला नेईन. हो का. हा मग आता काय आता तेच चला. जाते ना तुला बी नेतो की. चलो जातो. चला नेतो आता पिक्चरला. ठीक आहे. अशाच मला बायका बोलणार होत्या हे मला माहीतच होतं. म्हणून ह्या नानांचं आहे ना मला कधीच खरं वाटत नाही. आणि काय घेऊन बसले त्यांचं. अख्खी इज्जत घालवली माझी. काय म्हणली ती बाई मला.
आता मी नानांना सोडणारच नाही, आज जेवायला सुद्धा देणार नाही. मला वाटलं आज माझा नवरा किती दिवसांनी मला म्हटलंय पिक्चरला जाऊ म्हणून, कसं मी मेकअप केलाय, सगळं काम पटापटा आवरले आणि काय निघायचं वाटलं होतं. पिक्चरला गेल्यावरती मी आईस्क्रीम खाईन, पाणीपुरी खाईन, वडापाव खाईन, पण कशाचा? हिथं माझाच झालाय वडा आणि कुठं खाती पाव. चल घरी.